वसई किल्ल्यात घुसलेल्या बिबट्याला अखेर पहाटे 1:30च्या सुमारास जे आहे पिंजऱ्यामध्ये कैद करण्यात आलं आणि ज्या भुयारातून हा बिबट्या पकडला त्या भुयाराच्या मागे मी उभा आहे। वसई किल्ल्यापासून जवळपास अर्धा किलोमीटर लांब हे भुयार आहे। हा आपला जो चौकोन दिसतो आहे भुयाराचं तोंड आहे आणि आतमध्ये हे भलं मोठं भुयार आहे। जवळपास 500 ते 550 फूट लांब असं हे भुयार आहे आणि या भुयाराला जवळपास 2 ते 3 असे दरवाजे आहेत। या भुयारामधला थंडावा इतका आहे कारण सध्या वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणावर गरमी आहे आणि या भुयारात मोठ्या प्रमाणावर एसी सारखा थंडावा असल्यामुळे प्राणी यामध्ये जाऊन बसतात आणि हा बिबट्या मागील 3 दिवसांपासून इथेच बसला होता। आणि ह्याच ही जे दृश्य तुम्ही पाहिली तर ही दृश्य CCTV कॅमेऱ्यातली आहेत। याच ठिकाणी या झाडाला हा CCTV कॅमेरा लावला होता आणि त्या हे तुम्ही पाहू शकता की भुयाराच्या आसपासून कसा हा बिबट्या जातोय हे त्याच बिबट्याची दृश्य आहेत। ही CCTVत कैद झाली आहेत आणि या भुयाराला जवळपास दोन्ही बाजूनी वन विभागाने पिंजरे लावले होते म्हणजे ज्या आणि एक भाग जो आहे भुयाराचा बंद केला होता। अखेर त्या बिबट्याला कुठेतरी पाणी पिण्यासाठी किंवा तहान लागली असेल किंवा भूक लागली असेल म्हणून तो बिबट्या बाहेर येण्याचा प्रयत्न करत होता आणि अखेर त्या पिंजऱ्यामध्ये तो सापडला। किल्ल्यापासून जवळपास अर्धा किलोमीटर लांब असा आतमध्ये हे भुयार आहे। 110 एकरचा हा किल्ला आहे आणि ह्या किल्ल्याचा परिसर इतका विलोभनीय आहे। कदाचित बिबट्याला हा परिसर आवडला असावा त्यामुळे बिबट्या इथून निघायचं काही नाव घेत नव्हता आणि जवळपास 20 ते 25 दिवस हा वन विभागाला तो चकवा देत होता। अखेर वन विभाग असेल काही स्थानिक NGO असतील स्थानिक ग्रामस्थ असतील यांच्या मदतीने ह्या बिबट्याला पकडण्यात यश आलेलं आहे। 110 एकर परिसरात हा किल्ला विखुरलेला आहे आणि त्यामुळे ह्या बिबट्याला पकडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर हे जे आव्हान वन विभागापुढे होतं। अखेर या भुयारामध्ये घुसल्यामुळे कदाचित हा बिबट्या लवकर पकडता आला नाहीतर हा बिबट्या अजूनही पकडता येऊ शकला नसता। हा बिबट्या जर तुम्ही बघितला CCTV दृश्यांमध्ये कशा प्रकारे ये-जा करतोय। याआधी देखील जे पिंजरे बाहेर लावले होते त्या पिंजऱ्याच्या आसपास हा बिबट्या फिरायचा परंतु पिंजऱ्यामध्ये काही प्रवेश करायचा नाही। त्यामुळे वन विभागाने हे देखील शक्कल लढवली की हा बिबट्या भयानक चतुर आहे हुशार आहे की त्याच्यामुळे की हा बिबट्या त्याला माहिती आहे की ह्या पिंजऱ्यामध्ये गेल्यावर मी अटकेल। त्यामुळे वन विभागाला मागील महिनाभरापासून कुठल्याही प्रकारचं यश नव्हतं। अखेर हा भुयारामध्ये घुसला आणि बिबट्या तिथे फसला आणि जो आहे ह्या पिंजऱ्यामध्ये जेरबंद झाला। वसई विरारकरांनी जरी अखेर सुटकेचा झालेला आहे त्याला पिंजऱ्यामध्ये पकडलेला आहे त्यामुळे लोकांमध्ये जी भीती होती की ती भीती आता कुठेतरी कमी झालेली आहे। परंतु असो हा किल्ल्याचा परिसर 110 एकरचा परिसर आहे। या परिसरात कुठल्याही प्रकारची साफसफाई होत नाही कुठल्याही प्रकारचं लक्ष राज्य सरकारकडून दिलं जात नाही। या परिसराला जर नीटनेटकं केलं तर आपल्या ह्या भागात पर्यटन वाढेल आणि कदाचित असे बिबट्यासारखे प्राणी इथे येणार नाही। असो बिबट्या आता सुखरूप आपल्या घरी आपल्या घरच्या जंगलामध्ये पोचला असेल आणि कदाचित येवणार तो तिथे सेटलही झाला असेल। त्यामुळे वसई विरारकरांनी आता घाबरून जाऊ नये असं आवाहन वन विभागाने केलेलं आहे। आम्ही त्याला जेरबंद केले त्याचा एक व्हिडिओ देखील मी तुम्हाला दाखवतोय। त्यामुळे आता वसई विरारकरांनी सुटकेचा निश्वास सोडायला हरकत नाही। HP लाईव्हसाठी हनी पटेल सोबत प्रवीण नलावडे वसई।